तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना मी तुम्हाला माझं किचन म्हणजे मॉर्निंग रूटीन किचन दाखवणार आहे की सकाळी किंवा मग दिवसभर माझं किचनमध्ये कसा टाइमपास होतो किंवा मी काय काय काम करते कसं करते ते। तर इथे ना आता माझा स्वयंपाक झाला होता आणि आज मी ना शेगडीवर स्वयंपाक केला होता, त्याच्यामुळे मग गॅस जास्त काही खराब झाला नव्हता आणि झाकून ठेवला होता तो तसाच राहिला होता। आणि मग घाई आवरायचं म्हटलं ना की पसार होऊनच जातो। तसं निवांत जर असलं ना की मग म्हणजे थोडं व्यवस्थित आवरतं माणूस, घेतलेली वस्तू लगेच तिथं ठेवून देतं, म्हणजे हळूहळू काम चालतं, त्याच्यामुळे मग जास्त गडबड होत नाही। आणि आज आहे ना पटापट आवरून घ्यायचं होतं कारण मला आज दुसरे कामं होतं, त्याच्यामुळे मग आहे ना पटापट आज सकाळी लवकर उठून आवरत होते मी। आणि काल पण मी मॉर्निंग रूटीन म्हणजे व्हिडिओ बनवला होता, पण तो माझ्या चुकीमुळे काय माहिती डायरेक्ट गॅलरीमधून डिलीटच होऊन गेला, तर परत भेटलाच नाही मला, त्याच्यामुळे मग काल व्हिडिओ टाकता नाही आला मला। आणि मिस्टर कपडे बदलून गेले होते, तर हे बघा इथे ना असे कपडे ते सगळं म्हणजे पसारा होता तसाच। तर मी पहिलं आहे ना अगोदर स्वयंपाक बनवून घेतला, म्हणजे मग पोरांना खायला टेन्शन नाही राहत मग काही। तर मग स्वयंपाक झाला होता आणि इथे ना पिशवीमध्ये वांगे आले होते नणंदबाईंचे इडून, तर मग ते होते। तर आता घेतलं मी किचन आवरायला, तर सगळ्यात अगोदर आहे ना आता किचनवरचा सगळा पसारा म्हणजे भांडी जे असतील नसतील ते सगळे खाली घेऊन किचन ओटा साफ करणार आहे, म्हणजे मग एक किचन ओटा साफ झाला की निम्मं काम आटपलं जातं आपलं। तर इथे ना आता भांडे उचलून बाहेर नेले होते मी घासायला, आणि बाहेरचं काय दाखवणार नाही कारण बाहेर भांडे घासू, त्याच्यामुळे मग बाहेर काही फोन ठेवून भांडे घासू शकत नाही, ते वेगळं वाटतं बघणाऱ्याला, त्याच्यामुळे ना मग घरात आता भांडे घासून आले होते आणि त्यानंतर लगेच लावून पण देणार आहे, कारण की मग नंतर आहे ना राहिले का राहून जातील, त्याच्यामुळे। आणि श्रेयांशन ते पण खेळत होते, त्याच्यामुळे मग लगेच भांडे लावून घेतले, म्हणजे कसं मग पसारा राहणारच नाही। तर इथे ना माझं आता किचनचं संपूर्ण काम झालेलं आहे, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि नवीन कोणी असेल चॅनलवर तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।